कारण लघुलेखनामधले व्यंजनं याचा सराव करत असताना फार मोठे मोठे व्यंजनं नसतात, अगदी छोट्या छोट्या आउटलाईनना जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला वाचता येतं आणि लिहिता येतं. म्हणून अगदी त्याच प्रमाणात तुम्हाला ह्या ज्या स्वरांच्या टीका आहेत किंवा स्वरांचे जे डॅश आहेत ते सुद्धा द्यावे लागतात. आता हे झाले दीर्घ स्वर. दीर्घ स्वरामधले पहिले 3 स्वर आ, ए, ई हे आपण डॉटनी दर्शवतो, एका ठळक टिंबाने दर्शवतो आणि त्याच्यातलेच अ, ओ, उ हे 3 स्वर आपण एका डार्क डॅशनी दर्शवत असतो. आता सेम ॲज इट इज ह्या ऱ्हस्व स्वरांबद्दल सुद्धा नियम आहे. फक्त फरक काय आहे की ए हा स्वर दर्शवायला मी एक पुसट टिंब देणार आहे, एक लाईट डॉट आणि नंतर जे 3 स्वर आहेत अ, अ आणि उ यासाठी लाईट डॅश. हाच फक्त फरक तुम्हाला लक्षात ठेवावयाचा आहे. मग इकडे दीर्घ स्वर दर्शवण्यासाठी डार्क डॉट आणि डार्क डॅश हे 2 नियम लक्षात ठेवायचे. दीर्घ स्वरांचा नियम काय? दीर्घ स्वर पहिले 3 डार्क डॉटनी दर्शवतो, नंतरचे 3 स्वर डार्क डॅशनी दर्शवतो आपण. शॉर्ट वॉवेल्समध्ये म्हणजेच ऱ्हस्व स्वरांमध्ये पहिले 3 स्वर आपल्याला लाईट डॉटनी दर्शवायचे आहेत, लाईट डॉट, आणि नंतर उरलेले 3 स्वर अ, ओ आणि अ, अ आणि उ लाईट डॅशनी, लाईट डॅश. या पद्धतीनं तुम्हाला लघुलेखनामधले 12 स्वर या टिंबाद्वारे आणि या छोट्या रेषेद्वारे दर्शवता येतात. त्याला आपल्याला इंग्रजी लघुलेखनामध्ये काय म्हणायचं आहे? क्रमाने डार्क डॉट, लाईट डॉट, डार्क डॅश आणि लाईट डॅश. या पद्धतीने तुम्हाला त्याचा डिफरन्स लक्षात ठेवून त्याची प्रॅक्टिस करावयाची आहे. आता इथे तुम्हाला हे जे 12 स्वर आहेत ते 12 स्वर लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला लघुलेखनामध्ये किंवा स्टेनोग्राफीमध्ये 2 वाक्य लक्षात जर ठेवले आपण, एक वाक्य जे आहे ते दीर्घ स्वरांसाठी आहे, दुसरं वाक्य जे आहे ते ऱ्हस्व स्वरांसाठी आहे, म्हणजे शॉर्ट वॉवेल्ससाठी. हे वॉवेल्स आपल्याला आ, ए, ई, अ, ओ, उ आणि ॲ, ए, ई, अ, अ, उ असं पाठांतर करून पाठ होणार नाहीत, तर ते सरावानेच पाठ होतील. मग आता दीर्घ स्वर लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला पहिलं वाक्य जे घेता येईल ते आहे पा, मे, वी, ऑल, गो, टू. परत एक वाक्य लिहिते मी खाली, दॅट पेन इज नॉट मच गुड. आता हे जे 2 वाक्य आहेत, ह्या 2 वाक्यांमध्ये आपले हे 12 स्वर लपलेले आहेत. पहिलं जे वाक्य आहे पा, मे, वी, ऑल, गो, टू, यामध्ये क्रमाने आपण हा उच्चार करायचा पा, पा, पी प्लस आ. ज्या ज्या वेळेस आपण एखादा शब्द उच्चारतो तर तो शब्द उच्चारल्यानंतर व्यंजनाला जर स्वर जोडलेला असेल तर त्या व्यंजनाला फॉलोइंग जो स्वर येतो तो असतो वॉवेल. व्यंजना मागून जो आवाज येतो आपल्याला तो असतो स्वर. मग पी प्लस आ इथे मिळतो आपल्याला आ हा स्वर. त्यानंतर मे, फॉलोइंग स्वर कुठला येतोय? ए. शब्द संपला की जो आवाज घुमतो तो स्वर असतो साधारणतः वी, वी, ई, दीर्घ ई, ऑल मध्ये अ, गो यामध्ये ओ, टू, ओ. आपल्याला जर स्वर लक्षात ठेवायला अडचण येत असेल तर या वाक्याद्वारे सुद्धा तुम्हाला स्वर लक्षात ठेवता येतात. अगदी लॉंग वॉवेल्स प्रमाणे शॉर्ट वॉवेलमध्ये सुद्धा हे वाक्य आपल्याला आहे दॅट पेन इज नॉट मच गुड. यामध्ये सुद्धा अगदी हाच नियम, शब्द उच्चारणे
दॅट, दॅट, ॲ प्रकर्षाने जाणवतो म्हणून ॲ. पेन, पेन, पेनमध्ये ए. ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरामधला फरक काय असतो? ऱ्हस्व स्वर अगदी लेंदी उच्चाराने, त्याचं प्रोनाऊन्सिएशन लेंदी असतं, लांबलचक उच्चार असतो. आणि ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? शॉर्ट, फास्ट असतो साधारणतः. इज, ई, नॉट, ऑ. आता या ऑ मधला आणि या ऑ मधला एक ढोबळ जर फरक सांगायचं म्हणलं तर आपल्याला दोन शब्द घेता येतील. पहिला शब्द घेऊ आपण पॉट, POT, पॉट. दुसरा आपण पॉटच घेऊ, पण हा पॉट घेऊ आपण. काय स्पेलिंग आहे त्या पॉटचं? PAUGHT, पॉट, पॉट. उच्चार करताना अगदी सेम वाटतात पण नसतात ते सेम. या पॉटमध्ये POT, पॉट, PAUGHT, पॉट. हा उच्चार अर्थातच फास्ट आहे, फ्लुएन्सी त्याची जास्त आहे. पॉट ह्याच्यामध्ये अ दिसतो आणि PAUGHT, पॉट, याच्यामध्ये लॉंग ऑ आहे. म्हणजेच जर विद्यार्थ्यांना दोन्ही ऑ जरी सेम वाटत असले, दोन्हीकडे मॅडम ऑच आहे, मग हे ऑ आणि हे ऑ कोणतं, तर ते समजण्यासाठी जेव्हा आपण दोन सेम शब्द एका वेगळ्या स्पेलिंगनी दाखवतो, ज्या शब्दाचं स्पेलिंग छोटं आहे आणि ज्या शब्दाचं स्पेलिंग मोठं आहे, ज्या शब्दाचं स्पेलिंग मोठं आहे त्यामध्ये तो ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर लपलेला असतो आणि छोट्या स्पेलिंगच्या शब्दात ऱ्हस्व स्वर लपलेला असतो. हे आपल्याला प्राथमिक स्वरूपात समजून घेता येतं. उरलेलं पुढचं आपलं जो वाक्य आहे, दॅट पेन इज नॉट मच, मच, अ. जसं की टब, कप, या पद्धतीनं हे मच, अ. त्यानंतर गुड, ऱ्हस्व उ, ऱ्हस्व उ, याला उकार द्यायचा नाही. या पद्धतीने तुम्हाला लॉंग प्रमाणित शॉर्ट वॉवेलचं सुद्धा हे जे वाक्य आहे, दॅट पेन इज नॉट मच गुड, यामध्ये आपल्याला हे 6 स्वर लपलेले दिसतात, जे आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जातात या दोन वाक्यांच्या मदतीनं. ठीक आहे. आता हे स्वर याचा अप्लाय कसं करायचं? आपले जे व्यंजन आहेत 26 व्यंजनांना आ, ए, ई, ओ, ऊ म्हणजेच काना, मात्रा, वेलांटी आणि एक मात्रा, दोन मात्रे, अर्धचंद्र वाक्यांना कोणत्या पद्धतीनं द्यायचे ते आपल्याला आता शिकायचं आहे. हे मुलांनी दोन्ही वाक्य वहीवर लिहून घ्यायचे. त्याच्या खाली जे आपण डिस्क्रिप्शन लिहिले स्वरांचं ते सुद्धा लिहून घ्यायचं आहे. आता वॉवेल्सच्या चॅप्टरमध्ये 12 वॉवेल्सचं आपण अवलोकन केलेलं आहे. 12 वॉवेल्समध्ये आ, ए, ई, ओ, ऊ, ए, ई, ओ, ऊ हे 12 वॉवेल्स. या 12 वॉवेल्समध्ये सिमिलॅरिटी काय दिसते आपल्याला, तर दोन्ही वॉवेल्स जे आहेत ऱ्हस्व आणि दीर्घ वॉवेल आपल्याला डॉट आणि डॅशनीच दर्शवायचे आहेत. डॉट आणि डॅश. हा डॉट कोणता आहे? डार्क. इकडे फेंट, हे फेंट. जे स्वर डार्क डॉट आणि डार्क डॅशनी दर्शवायचे आहेत ते आहेत दीर्घ स्वर, दीर्घ स्वर. आणि दुसरे आहेत जे फेंट आणि फेंटनीच दाखवायचे ते आहेत ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वर. आता याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स काय करायचा, याच्यातला फरक कसा ओळखायचा? 12 स्वर आहेत, टिंब ठरलेलं आहे, रेषा ठरलेली आहे. तर मग या 26 व्यंजनांना हे 12 स्वर देताना आपल्याला कुठे टिंब द्यायचंय, कुठे डॅश द्यायची आहे हे शिकायचं आहे आता. तर व्यंजनांच्या स्वरांच्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिला जो स्वर होता तो होता अ. हे तिन्ही स्वर क्रमाने टिंबाने दर्शवायचे. हे तिन्ही स्वर अ, ओ आणि उ हे डॅशने दर्शवायचे. यापुढे आपल्याला हे टिंब आणि ही टिक किंवा एक छोटीशी रेषा कुठे दाखवायची आपल्याला? फर्स्ट प्लेसला, फर्स्ट प्लेस.
हा आहे सेकंड प्लेस वॉवेल आणि उ हा जो वॉवेल आहे तो आहे थर्ड प्लेस वॉवेल. ठीक आहे. अगदी हाच नियम ऱ्हस्व स्वरांना सुद्धा ए ई फेंट डॉट, तुम्हाला बोर्डवर हा डॉट डार्क दिसत असेल, हा फेंट दिसत असेल, दिसत नसेल तरी समजून घ्या हा ठळक टिंब आहे आणि हे पुसट म्हणजे फेंट डॉट आहे. ए ई आणि अ ओ अ आणि उ हे तिन्ही स्वर पुसट रेषा. आता माझ्याकडे मार्कर असल्यामुळं मला त्याच्यामध्ये डार्क आणि फेंट असा फरक करता येत नाही आहे. पेन्सिलनी प्रॅक्टिस करत असताना तुम्ही ही डॅश फेंट आहे आणि हा डॉट फेंट आहे असं समजून प्रॅक्टिस करा. अगदी आ आणि अ प्रमाणेच हे दोन्ही स्वर ए आणि अ हे सुद्धा आहेत फर्स्ट प्लेस वॉवेल. ए आणि अ सेकंड प्लेस वॉवेल आणि ई आणि उ हे आहेत थर्ड प्लेस वॉवेल. ठीक आहे. आता ह्या झाल्या जागा, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस. आता हे पहिली जागा, दुसरी जागा आणि तिसरी जागा म्हणजे काय, तर आपल्याला जे 26 व्यंजनं झालेले आहेत, आपण अभ्यासले आहेत, त्या व्यंजनांमध्ये आपल्याला प्रत्येकी 3-3 जागा आपण पाहिल्यात. उदाहरणार्थ आपण कॉन्सोनंट पी, बी, टी, डी, चे, जे, के, गे, एफ, व्ही, इथ, दी, यस, झी, यस, झी, त्यानंतर आहे इश, जी, यम, यन, इंग, यल, आर, रे, वे, ये, डाउनवर्ड ह, अपवर्ड ह आणि लास्ट वन यम्पी यम्बी. हा आहे फुल स्टॉप आपला. हे 26 व्यंजनं, या 26 व्यंजनांना प्रत्येकी 3-3 जागामध्ये डिवाइड करायचं आपण. आता हे कसं डिवायडेशन कसं आहे या व्यंजनांचं, तर जिथं व्यंजन सुरू होतो, कॉन्सोनंट पी आपण स्लॅन्टिंग लाईन आहे, ही कशी आहे तिरपी रेषा, डावीकडून उजवीकडे खाली. आता पी इथून सुरू होतो तर हा आहे पीचा फर्स्ट प्लेस, मिडलला सेकंड प्लेस आणि ॲट द एंडला थर्ड प्लेस. अगदी सगळ्या व्यंजनांना तसंच. कॉन्सोनंट बीडला मग जिथं सुरू होतो ते पहिलं स्थान, मध्यभागी दुसरं स्थान, जिथं संपवतो कॉन्सोनंट तिथं तिसरं स्थान. त्यानंतर टीला सुद्धा अगदी तसंच नंबरिंग करून घ्यायचं आपण, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. डीला सुद्धा फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. चेला सुद्धा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता के आणि गे आडव्या रेषा आहेत, हॉरिझॉन्टल स्ट्रोक आहेत. हे कशा आहेत, आडव्या रेषा, जी आपण डावीकडून उजवीकडे काढतो. मग क चं पहिलं स्थान कोणतं असणार आहे, क चं पहिल्या स्थानी 1, मिडलला 2, ॲट द एंड 3, फर्स्ट, सेकंड, थर्ड प्लेस. एफ, एफ हा कर वरून खालच्या दिशेनं, म्हणून इथे पहिलं स्थान असणार आहे, इथं दुसरं, इथं तिसरं. व्हीचं सुद्धा सेम, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. यस, पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान. याला सुद्धा पहिलं, दुसरं, तिसरं. एफ व्ही इथ दी. यस, यसचं पहिलं स्थान हे, मध्यभागी दुसरं स्थान, ॲट द एंडला तिसरं स्थान. झीला पण सेम तसंच. अशा पद्धतीने आपल्याला 1, 2, 3 असे नंबर देऊन घ्यावयाचे आहेत. तर तुम्हाला इथे समजलंय की जे आडवे स्ट्रोक आहेत, स्ट्रोक ज्या दिशेनं सुरू होतो, जिथं सुरू होतो ते पहिलं स्थान असतं. व्यंजनाच्या मध्यभागी मिडलला सेकंड प्लेस द्यावयाचा असतो आणि जिथं व्यंजन संपतं तिथं ते असतं थर्ड प्लेस किंवा तिसरं स्थान. आता मग हे जे हुक्ड फॉर्म आहेत, व आणि य आपल्याला वेगळं वाटतं थोडंसं. व हे व्यंजन लघुलेखनात काढत असताना आपण
ही दिशा वापरतो, अगदी इथून इथे अशी. मग याचं पहिलं स्थान अर्थातच कोणतं असणार आहे? फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. इथे सुद्धा नियम आपला बदलत नाही. त्यानंतर य साठी सुद्धा जिथं य सुरू होत आहे तिथे फर्स्ट प्लेस, नंबर 2ला सेकंड प्लेस आणि हे थर्ड प्लेस. कॉन्सोनंट एच हे व्यंजन आपण 2 पद्धतीने काढतो. अगदी आरला जसं आरला पण 2 स्ट्रोक आहेत तसे ह चे पण 2 स्ट्रोक लघुलेखनामध्ये अवेलेबल आहेत. ह वरून खालच्या दिशेनं जो ह आहे त्याचं पहिलं स्थान इथे, मिडलला सेकंड प्लेस आणि ॲट द एंडला तिसरं स्थान. अपवर्ड ह चा जो हा फॉर्म आहे, प्रकार आहे, तिथं पहिलं स्थान जिथं ह सुरू होणार आहे, मिडलला सेकंड प्लेस, ॲट द एंडला थर्ड प्लेस. MPMBला सुद्धा 1, 2, 3 अशा 3 जागा आहेत. या सर्व व्यंजनांना मग त्यांच्या दिशेप्रमाणे त्यांच्या जागा आहेत. आता हे आपण नंबरिंग का करून घेतलं? फक्त जस्ट तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्या लघुलेखनामधील व्यंजनांना जे की रेषेच्या स्वरूपात आहेत त्यांना 3 जागा कोणत्या आहेत? पहिली जागा फर्स्ट प्लेस, दुसरी जागा सेकंड प्लेस, तिसरी जागा थर्ड प्लेस. कारण याचा सहसंबंध कुठं आलेला असतो? आपल्या स्वरांशी. दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर हे शिकत असताना, याचं क्लासिफिकेशन करत असताना या 2 स्वरांना तुम्हाला फरक करून हे स्वर, जर पहिला स्वर तुमचा फर्स्ट प्लेस असेल तर ते फर्स्ट प्लेस म्हणजे नेमकं काय? आपला जो रेषेच्या स्वरूपातला जो व्यंजन आहे त्या व्यंजनाला ते पहिल्या स्थानचा स्वर कुठं द्यायचा आहे तुम्हाला? पहिल्या स्थानी. जर का कॉन्सोनंट पी, हे कॉन्सोनंट पी आपण उदाहरण बघू. कॉन्सोनंट पीला मला अ हा स्वर द्यायचा आहे. अ हा स्वर आपण कशाने दाखवतो? एका डार्क डॅशनी. ती डॅश केवढी असली पाहिजे? अगदी एका MM एवढी, 1 मिलीमीटर म्हणजे एवढी. पी अ हे झालं प. जर मला हा डॉट म्हणजे हा आपला स्वर कोणता आहे? हा आहे आ हा स्वर. आ हा स्वर मला पीला द्यायचा असेल, मग मी आता या अ प्रमाणे हाच डॉट पीच्या प्रथम स्थानी म्हणजेच फर्स्ट प्लेसला जर दिला, अगदी हा डॉट डार्क डॉट, हा कसा आहे? ठळक टिंब, डार्क डॉट. मग याचा अर्थ काय होतो? हे जर पी प्लस अ असेल तर हे काय आहे? पी प्लस आ. म्हणजे हा शब्द तयार होतो प आणि हा होतो पा. पहिला काना पा. या पद्धतीनंच तुम्हाला हे 12 व्यंजन, 12 स्वर ह्या 26 व्यंजनांना ॲप्लाय करायचे आहेत. त्याकरिता आपण या व्यंजनांची वर्गवारी कशात केली आहे? पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान. कारण का? तर सगळे स्वर सेम दिसतात परंतु त्यांच्या जागांमध्ये आणि त्यांच्या दिसण्यामध्ये फरक आहे. दिसण्यातला फरक कोणता? तर दीर्घ स्वर तुम्हाला डार्क स्वरूपात दिसतात, ऱ्हस्व स्वर तुम्हाला अगदी फेट स्वरूपात दिसतात. आणि हा फरक लक्षात घेऊन तुम्हाला हा स्वरांचा चॅप्टर शिकावा लागतो. आता हे झालं स्वरांचा टेबल. व्यंजनांच्या 3 जागा. 3 जागांमध्ये काय लक्षात ठेवणार आपण? तर जिथं व्यंजन सुरू होतो ती व्यंजनाची पहिली जागा असते, म्हणजे फर्स्ट प्लेस व्हावेल तिथे द्यावायचा असतो. सेकंड प्लेस व्हावेल व्यंजनाच्या मिडलला द्यावायचा असतो. थर्ड प्लेस व्हावेल व्यंजनाच्या शेवटी, जिथं व्यंजन संपतं अगदी त्या ठिकाणी तुम्हाला स्पॉट करायचा असतो. मग आता हे स्वर आपल्याला शब्दामध्ये ॲप्लाय करत असताना, व्यंजनांना जोडत असताना, आता बऱ्याच वेळा काय होतं, आता फक्त आपण ही जी नंबरिंग केलेली आहे ती फक्त कोणत्या साईडला केली आहे? आता समजा हे डी हे अक्षर आहे, हे आहे डी, कॉन्सोनंट डी आहे, हे लघुलेखनामधलं डी हे व्यंजन आहे. या डीच्या आपण उजव्या साईडला 1, 2, 3 अशी क्रमवारी केली आहे. कोणत्या साईडला केली आहे? उजव्या साईडला. मग डाव्या साईडला काय असणार आहे? डाव्या साईडला पण तेच सेम. कारण जेव्हा आपण ऱ्हस्व आणि दीर्घामधला फरक करत असतो भाषा शिकत असताना, तेव्हा दीर्घ स्वर देत असताना उजवी साईड आपण व्यंजनाची वापरतो, ऱ्हस्व स्वर देताना डावी साईड वापरतो. मग तोच फरक आपल्याला लघुलेखनामध्ये आफ्टर आणि बिफोर, आफ्टर म्हणजे काय? नंतर,
बिफोर म्हणजे अगोदरच्या अगोदर. मग तो फरक लक्षात घेऊन आपल्याला कॉन्सोनंटच्या डाव्या साईडला सुद्धा 1 2 3 म्हणजे 1 2 3 किंवा फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस ही विभागणी शिकावी लागते. हे पण लक्षात घ्यावं लागतं. पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान म्हणजे व्यंजनाच्या नंतरही 3 स्थान आहेत, व्यंजनाच्या अगोदरही व्यंजनाला 3 जागा आहेत. त्या जागा क्रमाने कशासाठी दिलेल्या आहेत आपल्याला लघुलेखनामध्ये, तर त्या जागा आपल्याला स्वर देण्यासाठी दिलेल्या आहेत. ह्या जागा ज्या आपण शिकलोत, पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान क्रमाने व्यंजनाच्या अगोदरही आणि व्यंजनाच्या नंतरही, तर त्या जागा कशासाठी आहेत, स्वर देण्यासाठी आहेत. ठीक आहे. मग हे स्वर देत असताना आता आपल्याला मेन अडचण काय येते ते आपण पाहूयात. हा झाला स्वर डार्क आणि डार्क डॅश आणि फेंट डॅश, डार्क डॉट आणि फेंट डॉट या स्वरूपात दर्शवले जातात 12 स्वर. त्यानंतर ते स्वर आपल्याला व्यंजनाला अप्लाय करताना व्यंजनाच्या दोन्ही बाजू, व्यंजनाची बाजू कशी समजून घ्यायची, एक सोपी पद्धत आहे. जो आपली जी साईड आहे, समजा आपण वहीवर व हे आद्याक्षर काढलं, व हे लघुलेखनामधलं व आहे म्हणजेच W, हे व काढलं. आता याला 2 बाजू आहेत, कोणती, एक डावी आणि उजवी. मग अगदी सोपी पद्धत काय आहे, आपली जी बाजू आहे तीच व्यंजनाची, ही आहे आफ्टर साईड, उजवी साईड. व्यंजनाची उजवी साईड म्हणजेच आपली उजवी साईड आणि त्या साईडला आपण काय म्हणू, काय नाव देऊयात, आफ्टर साईड. आणि अगोदरची बाजू जी आहे लेफ्ट साईड तिला म्हणू आपण बिफोर साईड. ठीक आहे. आफ्टर बिफोर म्हणजे च्या नंतर. याचा अर्थ आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये काय घ्यायचा आहे, व्यंजनाच्या नंतर, बिफोर म्हणजे व्यंजनाच्या अगोदर. ठीक आहे. इथे आपल्याला स्वर आणि स्वरांच्या जागा एवढं समजलं असणार आहे. यापुढे जाऊन आपण 1-2 शब्द पाहूयात की शब्द कसा तयार होतो, व्यंजना आणि स्वरांच्या मदतीने शब्द कसा तयार करायचा हे आपण पाहूयात. आपल्याला जे टेक्स्ट बुक दिले लघुलेखन या विषयासाठी, जे क्रमिक पुस्तक आहे सर आयझॅक पिटमनचं, हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रिसिडिंग आणि फॉलोइंग वॉवेल्स अशा 2 टॉपिक दिलेत. प्रिसिडिंग वॉवेल आणि फॉलोइंग वॉवेल. आता प्रिसिडिंग वॉवेल आणि फॉलोइंग वॉवेल, फक्त प्रिसिडिंग आणि फॉलोइंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. प्रिसिडिंग वॉवेल म्हणजे व्यंजनाच्या अगोदर येणारा स्वर आणि फॉलोइंग वॉवेल म्हणजे व्यंजनाच्या नंतर येणारा स्वर, व्यंजनाच्या नंतर येणारा स्वर. ठीक आहे. आता प्रिसिडिंग वॉवेलचं एक आपण उदाहरण बघू. तर EBB, एब हा शब्द आहे, एब, EBB. आता हा शब्द उच्चारताना कसा उच्चारतो आपण, एब. सुरुवातीला काय उच्चार होतो, आपण याची फोड करूयात, A प्लस B, एब. मग हे यामध्ये आपल्याला हा काय आहे, हा आहे कॉन्सोनंट आणि हा आहे वॉवेल. V प्लस C, V म्हणजे वर्ब, V म्हणजे वॉवेल आणि B म्हणजे कॉन्सोनंट आहे. मग हे आपल्याला कॉन्सोनंट आपल्याला अवेलेबल आहे, आपल्याकडे कॉन्सोनंट B आपण असा लिहितो, कॉन्सोनंट B. आज हा जो A आहे, A, हा जो A कसा आहे, तो आहे दीर्घ स्वर, एब. मग हा A पूर्वीच्या स्थानी द्यायचा. कॉन्सोनंट B च्या डाव्या बाजूला म्हणजेच बिफोर साईडला, सेकंड प्लेसला. सेकंड प्लेस कुठं असते, आपण अगोदरच्या ह्याच्यामध्ये पाहिलं पाठामध्ये की सेकंड प्लेस म्हणजे व्यंजनाची मिडल बाजू, मध्यभाग जो असतो व्यंजनाचा तो असतो सेकंड प्लेस आणि शेवटी असतो थर्ड प्लेस, इथे असतो फर्स्ट प्लेस. आता कॉन्सोनंट A सेकंड प्लेसला आपण दर्शवतो, तो नियम आपण शिकलोत. म्हणून
बीच्या मिडलला सेकंड प्लेसला बिफोर स्थानी जर मी डार्क डॉट दिला तर तो ए असा वाचावा लागतो. म्हणजेच हा शब्द कोणता होतो? एब. एब हा शब्द तयार होतो. अगदी त्याचप्रमाणे याच्या उलट जर शब्द करायचा आहे मला, हाच शब्द किंवा सॉरी हाच डॉट हाच वॉवेल जर मी आफ्टर साईडला दिला म्हणजे नंतरच्या बाजूनी, कसा तो? कॉन्सोनंट बी. कॉन्सोनंट बीच्या मिडलला सेकंड प्लेसला मी डार्क डॉट दिला तर तो काय दर्शवतो? वॉवेल ए. मग बी प्लस ए, बी प्लस ए काय शब्द तयार होतो? मराठीमधला बे. हा फरक पडतो. जर व्यंजनाच्या अगोदर स्वर दिला तर अगोदर स्वर वाचावा लागतो, नंतर व्यंजन वाचावं लागतं म्हणजेच एब. आणि जर का व्यंजनाच्या नंतर येणारा स्वर असेल तो आपण ज्या कोणत्या जागेवर देऊ, फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्यानुसार आपल्याला अगोदर व्यंजन वाचायचा आणि हा जो स्वर आहे त्याला जोडून वाचायचा म्हणजेच बी प्लस ए. मात्राच्या स्वरूपात तो आपल्याला मिळतो. जे स्वर आपण व्यंजनाला नंतरच्या बाजूने देऊ ते स्वर काना, मात्रा, वेलांटी, अर्धचंद्र या स्वरूपामध्ये वाचावे लागतात. आणि जे स्वर आपण व्यंजनाच्या सुरुवातीला किंवा प्रिसिडिंग बाजूला किंवा अगोदरच्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला देतो ते स्वर आपल्याला सेपरेटली वाचावायचे असतात. त्या स्वराचा उच्चार सेपरेटली होतो आणि प्लस नंतर वॉवेल वाचावा लागतो. उदाहरणार्थ एब, बी प्लस ए, बे. या पद्धतीने आपल्याला अनेक उदाहरणं पाहायची आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात.